बुल्ढाना जिले के जलगांव जामोद शहर के निवासी गोपाल मधुकर कतोरे ने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पर गंभीर आरोप लगाया है कि बिना किसी पूर्व सूचना के उनका बिजली कनेक्शन काट दिया गया। कतोरे नियमित बिजली उपभोक्ता है। उन्होंने सरकारी सोलर योजना के तहत 3.4 केडब्ल्यूपी क्षमता की सौर प्रणाली लगाकर 21 मार्च 2025 को संबंधित कंपनी के साथ करार किया था। अप्रैल 2025 से उन्होंने सौर ऊर्जा का उपयोग भी शुरू कर दिया था, लेकिन फरवरी 2026 में बिना किसी पूर्व सूचना के बिजली आपूर्ति बंद कर दी गई, जिससे उन्हें काफी परेशानी का सामना करना पड़ रहा है। खास बात यह है कि उनके बेटे की बोर्ड परीक्षा चल रही थी। उसी दौरान बिजली कटौती होने से पूरे परिवार को कठिनाइयों का सामना करना पड़ा। इस बीच संबंधित ग्राहक को 18,240 रुपए का बिजली बिल दिया गया, जिस पर उन्होंने सवाल उठाया कि ये बिल किन नियमों के आधार पर बनाया गया है। अप्रैल 2025 से फरवरी 2026 के बीच सौर ऊर्जा उत्पादन, उपयोग और बिल की गणना की पूरी जानकारी लिखित रूप से देने की मांग कतोरे ने महावितरण से की है। माझी तक्रार अशी आहे की माझ्या घरावर मी सोलर बसवलेला आहे आणि सोलर बसून मला जवळपास 10 ते 11 महिने झालेले असून सदर सोलर 11 महिने बसून झालेले असून सदर सोलरचे बिल मला हे 18,500 रुपये देण्यात आलेले असून मागच्या महिन्यामध्ये सदर कर्मचारी माझ्या घरी येऊन मला बिलाची मागणी करत होते आणि एवढं मोठं बिल सोलर बसवल्यानंतर मी त्यांना विचारणा केली असता सोलर बसवल्यानंतर इतकं बिल कसं काय आलं, तर ते म्हणत होते की हे आम्हाला काही माहिती नाही आहे, आम्हाला तिकडून आदेश आहे। तर ते माझ्याकडे येऊन पैसे मागणी करू लागले आणि मी त्यांना म्हटलं की सर माझी एवढं बिल भरायची हे नाही आहे आणि माझ्या घरावर सोलर बसलेलं असल्यामुळे मी एवढे पैसे भरू शकत नाही। त्यांना 2-3 वेळा मला मागणी केली, मी नाही म्हटलं। त्यांनी माझं मीटर जे आहे ॲटो प्ले आहे ते बंद झालेलं असून त्याच्यातून माझी लाईन बंद करण्यात आलेली आहे, म्हणजे माझी लाईन कट करण्यात आलेली आहे। आता ज्या दिवशी माझ्या घरची लाईन कट झाली त्या दिवशी माझ्या घरचे मुलं, माझा मुलगाच होता 10व्या वर्गात आहे, मुलगी 12वीला आहे, असे त्यांचे पेपर सुरू असताना माझ्या घरची लाईन डिस्कनेक्ट झालेली आहे आणि मुलांना आता अभ्यासाचा किती त्रास होऊन राहिला तेच माहिती आहे।